महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये निधन झाले। या घटनेनं महाराष्ट्र हादरला। दरम्यान अजित पवारांच्या मृत्यूनंतर 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर 13 दिवसांनी त्यांनी पदभार स्वीकारला। बारामतीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय झालेल्या उमेदवारांसमोर सुनेत्रा पवार यांनी भाषण केले। यावेळी त्यांनी पंचायत समिती सदस्यांचे आभार मानले। तसेच भाषण करताना त्या अजित पवारांच्या आठवणीमध्ये भावुक झाल्या। पाहूया। राज्याचे कृषी मंत्री धन्यवाद हर्षवर्धन पाटील, रविशंका दंडाळे साहेब, आमचे समाज प्रमुख सुरेश अण्णा खोते साहेब, दुर्गाडे साहेब आणि सर्वच मान्यवर आणि आपण सगळे सिंगापूरचे सन्माननीय आदिवासी सदस्य आणि बंधू, सर्वप्रथम मी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये सिंगापूर तालुक्याने संबंध पूर्ण सीट जिंकून जो विक्रम केला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं आणि सगळ्याच नेते मंडळी, कार्यकर्ते आणि जनता त्यांचे मी मनापासून आभार मानते। तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी दादांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण नक्कीच दादांच्या मनातलं स्वप्न साकार कराल अशी खात्री बाळगते। खरं तर हर्षवर्धन साहेबांनी आणि मामांनी सांगितल्याप्रमाणे मला एक शब्द तरी वाटलं नव्हतं की मी इथे म्हणजे शिकवले। दादानी एकूणाची ही माझी शेवटची निवडणूक आहे, 3 वर्षाच्या निवडणुकांना आहे आणि तेवढ्याच उत्साहानं प्रत्येक निवडणुकीमध्ये जीवाचं रान त्यांनी करायचं ठरवलेलं असतं, त्याचं कामच असतं आणि त्याच्यामुळे ते सकाळी इकडे यायला निघाले। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।